खूप वर्षांपूर्वी एका शेतात प्राण्यांना चाऱ्याशिवाय सोडून दिलं होतं. लाल कोंबडीने अन्न शोधण्यासाठी संपूर्ण शेत फिरण्याचा निर्णय घेतला. ती पहिल्यांदा गायीकडे गेली. अन्न शोधण्यासाठी तू माझ्यासोबत येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप गरमी आहे. माझ्याने चालणं होणार नाही. मग ती डुकराकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकतोस का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी इथून हलूही शकत नाही. नंतर ती कुत्र्याकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकशील का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी चालूही शकत नाही. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. अन्न शोधण्यासाठी माझ्या बरोबर येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप उकडतंय. मी पाण्यातून बाहेरही नाही येऊ शकत. जेव्हा कोणीच तिच्यासोबत यायला तयार नव्हते, कोंबडीने स्वतःच शेत सोडण्याचा निर्णय घेतला. चालता चालता तिला जमिनीवर गव्हाचे काही दाणे सापडले. तिला खूप आनंद झाला आणि ती शेतावर परत आली. तिने गव्हाचे दाणे पेरण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं की तिचे मित्र तिला मदत करतील. गाय, हे पहा, मला गव्हाचे दाणे मिळाले. तू माझ्यासोबत दाणे पेरशील का? नाही, मी तुला आधीच सांगितलंय, खूप गरमी आहे. कोंबडी डुकराकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तू माझ्यासोबत पेरशील का? नाही, मी नाही करू शकत. यासाठी हवामान खूपच गरम आहे. नंतर ती कुत्र्याकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, खूपच उकडतंय. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. बदक, बघ, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, एवढं उकडतंय की मी पाण्यातून बाहेरच येऊ शकत नाही. ठीक आहे, मी स्वतःच पेरणी करेन. जेव्हा तिने पाहिलं की कोणीच तिची मदत करत नाहीये, तेव्हा तिने स्वतःच पेरणी करण्याचा निर्णय घेतला. आठवडे गेले, पावसाळा आला. बी रुजलं, पालवी फुटली होती. पण बागेत उगवलेलं जंगली गवत कापणं गरजेचं होतं. गवत कापायला माझी मदत कोण करणार? इथे खूप घाण आहे. मी तुझी मदत करू शकत नाही. मी तर करू शकत नाही. मी माझी जागाच सोडू शकत नाही. मी घाणेरडा होईन. मी नाही करू शकत. माझी तब्येत ठीक नाही आहे. मी नाही करू शकत. जर असं असेल तर मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने अंकुरांच्या आसपास उगवलेले जंगली गवत काढायला सुरुवात केली. गहू वाढण्याच्या काही काळानंतरच आता गव्हाच्या कापणीची वेळ आली. कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली आणि विचारलं की ते पीक कापायला मदत करतील का? काय, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मित्रा, जरा बघ तरी गहू कसा उगवलाय. तू पीक कापायला माझी मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मला करायचं नाहीये. मित्रा, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? कोण? मी अजिबात नाही. ए बदका, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील का? खात्रीने मी नाही करू शकत. ठीक आहे, मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने रात्री उशिरापर्यंत काम केलं. तिने गव्हाच्या पारंब्या एक एक करून स्वतःच कापल्या. आता गव्हाचे पीठ बनवण्याची वेळ आली होती. ती तिच्या मित्रांना मदत मागायला गेली. मित्रांनो, आपल्याला कणिक बनवण्यासाठी गहू दळावा लागेल. कोण कोण माझी मदत करेल? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. मी कोणतीही मदत करू शकत नाही. माझी डुलकी काढायची वेळ आहे. मी तर मुळीच मदत करू शकत नाही. मी नाही मदत करू शकत. पाण्यात उतरून थंड होण्याची गरज आहे. कोंबडीने चक्कीमध्ये गहू दळून पीठ बनवलं. चला, आता चविष्ट पोळी बनवूया.
कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली. ती त्यांना एक शेवटची संधी देऊ इच्छित होती. गाय, मी पोळी बनवते आहे, तू मला मदत करशील का? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. तुझं काय मित्रा? आज नाही, मी खूपच थकलो आहे. मी नाही करू शकत आणि मला माहिती नाही पोळी कशी बनवतात. या खेपेला कोंबडीला खूप राग आला होता. ती स्वतःच स्वयंपाकघरात गेली. सर्वात आधी तिने जे पीठ बनवले होते त्याची पोळी बनवली. मग त्याला आकार दिला आणि शेवटी ओव्हन मध्ये ठेवून पोळी शिजण्याची वाट पाहू लागली. पोळीचा सुगंध पसरल्यावर तिने पोळी ओव्हन मधून बाहेर काढली. बागेत गेली आणि टेबलवर बसली. मग तिच्या मित्रांना बोलवलं. मित्रांनो, पोळी तयार आहे. कुणाला माझ्यासोबत खायची इच्छा आहे? कोंबडीच्या समोर गरम पोळी पाहून सगळे एकत्रच तिच्या समोर आले. मला थोडी पाहिजे. मला पण. खरं तर मला खूपच भूक लागली आहे. अगदी योग्य वेळ आहे. अरे वा, मला पण दे. मला पोळी आवडते, चला खाऊया. नाही, मी नाही देऊ शकत. अजिबात नाही. मी सर्व काही स्वतःच केले. फक्त मीच खाण्याच्या लायक आहे. सगळं काही स्वतःच्या बळावर. खूप आवडीने कोंबडीने पोळी खायला सुरुवात केली. पण ही गोष्ट सुद्धा विसरू शकत नव्हती की तिचे मित्रही भुकेले होते. आजपासून जर तुम्ही मदत करण्याचं वचन देत असाल तर मी माझी पोळी तुमच्या सोबत वाटू शकेन. शेतातील सगळ्याच प्राण्यांना लाज वाटत होती. त्यांना माहित होतं की ती बरोबर आहे. आम्ही तुला वचन देतो, आता आणखी आळस नाही. कोंबडीला माहित होतं की तिच्या मित्रांनी चांगला धडा शिकलाय, म्हणून तिने पोळी त्यांच्या सोबत वाटून खाल्ली. एका चांगल्या जेवणाबरोबरच आता ते भरलेल्या पोटाने आनंदात होते. खूप वर्षांपूर्वी डुकराची 3 पिल्ले त्यांच्या आईसोबत एका लहानशा घरात राहत होती. आता वेळ आली होती की त्यांनी ते घर सोडावं आणि आपलं आयुष्य स्वतःच्या भरोशावर जगावं. त्यांच्या आईने त्या तिघांना स्वतःजवळ बोलावलं. माझ्या बाळांनो, आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतः जग बघावं. आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करावी. विसरू नका, जे काही कराल ते मनापासून करा. आयुष्य जगण्याचा हा सगळ्यात योग्य मार्ग आहे. थोडे उदास आणि थोडे उत्साही होऊन आपल्या आईचा निरोप घेऊन तिघे बाहेर पडले. काही वेळ चालल्यावर त्यांना एक जमीन दिसली जेथे ते त्यांचं घर बनवू शकत होते. सगळ्यात लहान पिल्लाने गवताने घर बनवायचा विचार केला. त्याला वाटलं की झटकन आणि सहजपणे हे घर बनेल तर खेळायला खूप वेळ मिळेल. छोट्याचं घर एका दिवसात तयार झालं. त्याने त्याच्या भावांना सांगितलं, बघा, माझं घर तयार झालं. मोठ्या पिल्लाने घर पाहून म्हटले, अरे, हे घर तर मुळीच टिकाऊ नाहीये. आपण लांडग्यांपासून कसे वाचणार? छोट्याने मोठ्याचं बोलणं उडवून लावलं. काळजी करू नकोस, काहीच होणार नाही. मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. मधल्या पिल्लाने त्याचं घर लाकडाने बनवायचं ठरवलं. जंगलातून लाकडे आणून तो कामाला लागला. तिसऱ्या दिवशी मधल्याचं घर तयार झालं. हे घर गवताच्या घरापेक्षा जास्त टिकाऊ होतं. मोठा त्याचं घर पाहून म्हणाला, तू खूप मेहनतीने बनवलंयस हे.
खूप सुंदर घर आहे हे, पण आम्ही यामध्ये लांडग्यांपासून वाचू शकू? मधला म्हणाला, एकदम सुरक्षित आहे, तू का काळजी करतोस? मग म्हणू नकोस की कोणी सांगितलं नाही. छोटा आणि मधला जेव्हा त्यांच्या घरात मजा करत होते, मोठा त्याचं घर करण्यात मग्न होता. तो वीट आणि दगडांनी त्याचं घर बनवत होता. बाकी दोघांना वाटत होतं की तो उगाचच एवढं काम करतोय. ते फक्त खेळातच वेळ घालवत होते. जर आमच्यासारखं झटपट घर बनू शकतं तर एवढी मेहनत कशाला? किती घाबरतो हा. मोठ्याने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पूर्ण 7 दिवस कष्ट करून त्याने त्यांचं घर मजबूत बनवलं. दुसऱ्याच दिवशी एक भुकेला कोल्हा त्यांच्या विभागात आला. त्याला गवताचं घर दिसलं तेव्हा तो थांबला. छोटा सोफ्यात बसून आराम करत होता. कोल्ह्याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फुंकर मारून घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस, माझं घर मजबूत आहे. कोल्ह्याने जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. पण छोटा कसाबसा तेथून पळाला आणि धावतच मधल्या भावाच्या लाकडाच्या घराजवळ पोचला. त्याने दरवाजा वाजवल्याबरोबर मधल्याने दरवाजा उघडला आणि छोटा आत लपून बसला. लवकर बंद कर दरवाजा, कोल्हा येतच असेल. घाबरू नकोस, या घरात तो येऊ शकत नाही. तेव्हाच कोल्हा तेथे पोहोचला आणि त्याने हाक मारली. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन. तू काहीच करू शकत नाहीस. कोल्ह्याने जोरात आपल्या तोंडाने श्वास सोडला आणि घर तुटलं. कसेबसे दोघे भाऊ तेथून निघून मोठ्याच्या घरी पोहोचले. दादा, कोल्हा मागे लागलाय, काय करायचं? मोठ्याने त्यांना धीर दिला. टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. थोड्या वेळात तो भुकेला कोल्हा इथे सुद्धा येऊन पोहोचला. दरवाजा उघडा, मला आत यायचं आहे. नाही उघडलं तर फक्त फुंकर मारून तुमचं घरच पाडून टाकेन मी. तसा प्रयत्नही करू नकोस, तू काहीही करू शकणार नाहीस. कोल्ह्याने रागात जोरात त्याच्या तोंडाने श्वास सोडला. पण ते घर हललं सुद्धा नाही, अजिबातच नाही. एक वीट सुद्धा हलवू शकला नाही तो. थकून जाऊन त्याने एक दुसरी योजना आखली. घराच्या वर एक धुरांड होतं. तो त्याच्यावर चढू लागला. त्याला चढताना पाहून त्याला आत येण्यापासून रोखण्यासाठी मोठ्याने आतल्या शेकोटीला आग लावली आणि एक पाण्याचे भांडे त्याच्यावर ठेवले. कोल्हा चिमणीच्या वर पोहोचल्यावर खाली जाऊ लागला आणि सरळ उकळत्या पाण्यात पडला. वाचवा, अरे वाचवा, भाजलो रे. कोल्ह्याला हरवून तिघांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली. तिघे भाऊ आपली कहाणी ऐकवण्यासाठी दुसऱ्या दिवशी आईकडे गेले. छोटा सगळ्यात आधी म्हणाला, तू खरंच बोलली होतीस, जे कराल ते मनापासून करा. मन लावून काम केलं तर यश मिळेल. त्या दिवसापासून छोट्याने आणि मधल्याने आळस सोडून दिला
मोठ्यासारखे मेहनत करू लागले आणि आनंदात जीवन जगू लागले.